रामकृष्ण हरिमाऊली. कसे आहात सगळे? खुश आहात ना? खुश असणारच, कारण तुम्ही आम्ही सगळे वैष्णव आहात. वैष्णवच नेहमी खुशच असतात. माऊली, तुमच्या प्रतिसादामुळे मला पण नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळत आहे. तुम्ही माझ्यावरती प्रेम करत आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो. आपल्या हातवळणीचे बोल, त्यासाठी भरपूर प्रतिसाद भेटला. भरपूर विद्यार्थ्यांनी घरी बसल्या प्रॅक्टिस केली. विठ्ठल विठ्ठल भजनाचे बोल, त्याचा पण प्रतिसाद मिळतो आहे. भजनी ठेका, भजनी ठेक्यातील मुखडे प्रकार, ह्यांचा पण प्रतिसाद भेटला. माऊली, माझा उद्देश एवढाच आहे की जे माझ्याकडे जी कला आहे ही 4 लोकांपर्यंत गेल्याच्या नंतर माझ्या पण कलेमध्ये वाढ होते आणि कला ही दिल्याने वाढते. आपल्याजवळच ठेवली तर संकोच पावते. आणि आजचं आपलं युग आहे सगळं सोशल मीडियाचं. या मीडियाप्रमाणे पण आपल्याला वागावं लागतं. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही माझे व्हिडिओज बघत असताल आणि कोणी जर नवीन असाल तर तुम्हाला पूर्ण पखवाजाचं शिक्षण ह्या एकाच चॅनलवरती भेटणार आहे. कारण मी काय केलं आहे, पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून मी बनवतो. कुठला व्हिडिओ माझा चालतो यूट्यूबला, कुठला चालत नाही. मी यूट्यूबला चालन असे मी कंटेंट बनवत नाही. कारण का, तुमचा घरी बसल्या बसल्या शिकण्याचा जो रिदम आहे तो तुटतो, खंड पडतो. त्यामुळं मी आज घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे व्हिडिओ रामकृष्ण हरी भजनाचे बोल. ह्या रामकृष्ण हरी भजनाच्या बोलामध्ये एक व्हिडिओ मी पहिला बनवला होता, पण ते बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आल्या की आम्हाला खूप विस्ताराने शिकवा, एका बोलाचा व्हिडिओ करून आम्हाला शिकवा. कारण आम्हाला तुम्ही असंख्य बोल सांगितल्याच्यानंतर एका वेळेस कळत नाहीत. तर चला, ते कुठंतरी तुमचा मान ठेवून आज मी व्हिडिओ बनवतो आहे. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या इंस्टाग्रामला थोडं फॉलो करा आणि फेसबुकला पण जॉईन व्हा. फेसबुकला पण तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतात. तर आज सर्वप्रथम आहे रामकृष्ण हरी भजनाचे बोल. आता ह्या रामकृष्ण हरी भजनामध्ये मात्रा 4 आहेत. आता प्रत्येक वादकाची वेगवेगळी पद्धत असते शिकवण्याची. मी काय करत असतो, जेवढं सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगता येईल त्या सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणामध्ये माझ्यासमोर आता कॅमेरा लावला आहे. हे कॅमेरा म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही जे बघताय ना, म्हणजे मी असं समजतो की तुम्ही ऑडियन्स आहेत मला बघणारे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही माझे विद्यार्थी आहात, त्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुम्हाला थोडी माहिती देतो. रामकृष्ण हरी भजन जे आपण कीर्तनात सुरुवात होतं, रामकृष्ण हरी भजन कीर्तनातलं, तर त्याचे मी बोल आज तुम्हाला शिकवणार आहे. तर सर्वप्रथम बोल आहे अगदी सोपा. नवीन असाल तर तुम्ही 1-2 वेळेस व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला तो बोल लगेच लक्षामध्ये येईल. तर सोपा बोल सांगतो सुरुवातीला. त्यानंतर जसे जसे आपले व्हिडिओ वाढतील त्यानंतर तुम्हाला त्याचे प्रकार, वाजवण्याची शैली कशी पाहिजे, कुठल्या शब्दाला वजन दिलं पाहिजे ते पण सांगतो. आता बोल आहे धागिन धागिन तागिन धागिन. म्हणजे 4 शब्द आहेत. धागिन 1, धागिन 2, तागिन 3, धागिन 4. म्हणजे ह्या 4 मात्रा आणि ह्या शब्दाच्या प्रत्येक सुरुवातीच्या मात्रेला सम आहे. म्हणजे 10च्या जागी जिथं मी टाळी वाजवली तर सम आहे. सम म्हणजे आडवी रेष. तुम्ही घरी लिहून घेत असल्याच्या नंतर घ्या. मी डिस्प्लेवरती पण तो बोल दिलेला आहे, ते पण बघून घ्या. आता हा बोल वाजवायचा कसा? प्रारंभिक लोकांनी व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांना हा बोल वाजवायला लवकर येईल. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन कोणीतरी बघत असताल तर तुम्ही प्रारंभिक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. वाटल्यास मी यूट्यूबची लिंक शेअर करतो. तर चला, धागिनं कसं वाजवायचं. आता ही आपली थाप पखवाजाची, ह्याला आपण ता म्हणतो, ता, आणि इकडचं ग, ह्या दोन्हीचा मिळून एकदाच पखवाजावरती प्रहार केल्यावरती तो बनतो धा. धा. आता गी वाजवायचं आहे. गी म्हणजे धूमपानावरती हे वरच्या बाजूला 4 बोटांनी गी वाजवायचं, गी. आणि न, उजव्या हाताच्या 3 बोटांनी तर्जनी, अनामिका, मध्यमा या 3 बोटांनी शाईपुडीवरती इथे मध्य भागात न चोपण वाजवायचं, न. हा झाला धागिन. धागिन हा झाला धागिन.
आता 2 वेळेस धागीन सांगितलंय, धागीन धागीन, आलं लक्षामध्ये. आता तागीन, इथं एक शब्दात बदल आहे. ता म्हणजे थाप, हे ता, गी धूमपानावरती, आणि न न, आणि परत धागीन, धागीन. आता हा पूर्ण बोल वाजवायचा कसा ते पूर्ण तुम्ही बोल ऐका. धागीन धागीन तागीन धागीन. हा झाला पूर्ण बोल. आता बऱ्याच लोक मला कमेंट करून विचारतात की महाराज तुम्ही एकपट दुप्पट चौपट सांगायचा. आता इथं कसं आहे मित्रांनो, रामकृष्ण हरी भजन हे विलंबितपासून सुरू होतं आणि हळूहळू त्याची गती वाढत असते. मला एकपट दुप्पट सांगायला काही अडचण नाही, पण तुम्ही प्रॅक्टिस करतानाही बोलाची सुरुवातीला कमी स्पीडमध्ये करायची आणि हळूहळू वाढवत स्पीडमध्ये वाजवायचा. आता ह्या बोलाची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे ज्यावेळेस तुमच्या हातात बोल बसला हा कसा वाजतो ते तुम्हाला आता वाजून दाखवतो. धागीन. आता थोडा स्पीडमध्ये वाजवल्यावर कसा वाजतो बघा. आता हा बोल रामकृष्ण हरी भजनात वाजतो ना, आता हा कसा वाजतो. आता मी काही गायक नाही पण प्रयत्न करतो तुमच्यासाठी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हे असा बोल आहे. आता हे तुम्हाला मी एक एक अक्षर सांगितले, हे जर तुम्ही घरी बसल्या प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला वाजवायला अत्यंत सोपा आहे आणि गोड बोल आहे. तर चला, चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, फॉलो करा, फेसबुक इंस्टाग्रामला. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबतो आणि ह्याचे व्हिडिओचे पुढचे भाग येणार आहेत, ते बघण्यासाठी आमच्याशी जॉईन व्हा. तोपर्यंत सर्वांना जय हरी रामकृष्ण हरी.